प्रेज लॉर्ड एव्हरीबडी, वेलकम टू यूट्यूब चॅनल. आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आवडलं इतरांना देखील शेअर करा. आज आपण इयोबाच्या पुस्तकातून पाहणार आहोत. इयोबाचं पुस्तक याचा 30वा अध्यायामध्ये इयोब हा असा एक व्यक्ती आहे की ज्याला त्याच्या जीवनावरती खूप संकट आहे. इतके संकट आले की त्याचे सर्व धन गेले, संपत्ती गेली, घरदार सगळं नष्ट झालं, मुलं मुली सर्व मरण पावले आणि तो एकटाच राहिला. त्याची बायको त्याला म्हणाली की काय अजून देवदेव करत राहिला, काय अजून देवाचं नाव घेत राहिला, काय अजून तुम्ही सत्व धरून ठेवलेले. पण इयोब म्हणतो देवाने दिलं, देवाने नेले, धन्य त्याचे नाव. दुसरी गोष्ट इयोब म्हणतो की देवाकडून फक्त सुखच घ्यावं का, दुःख घेऊ नये का. अशा रीतीने इयोब हा देवासाठी विश्वासू राहिला. नंतर इयोबावर दुसरं संकट आलं ते म्हणजे त्याला व्याधी, गळवे, होड आणि अशा स्थितीमध्ये तो खूप दुःखामध्ये असतो आणि तो देवाला म्हणतो की देवा का देवा माझ्यावरती संकट, का देवा माझ्यावरती दुःख, का माझ्या जीवनामध्ये प्रश्न. आणि वैशिष्ट्य म्हणजे देव काहीही बोलत नाही, देव काहीच उत्तर देत नाही की का. कधी कधी आपल्याला देखील वाटतं की का प्रभू, मीच का, मलाच का, माझ्यावरतीच का, आणि देव काहीच बोलत नाही. मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे. अशा वेळेला इयोबाचं पुस्तक हे खूप सुंदर पुस्तक आहे. इयोबाकडं आपण बघितलं पाहिजे. इयोबाने काय केलं तर इयोब हा विश्वास राहिला, इयोब टिकून राहिला, इयोबाने धीर धरला, इयोबाने देवाची वाट पाहिली. आणि आपण पाहतो की शेवटी इयोबाचं जेवढं केलं होतं त्याच्या दुप्पट त्याला मिळालं. आणि हे उत्तर आहे, हे देवापासून येणारं उत्तर आहे की जर आपण संकटात असेल, दुःखात असेल, त्रासात असाल, आजारात असाल, टिकून राहा, धीर धरून राहा, खंबीर राहा, विश्वास ठेवा. परमेश्वर तुम्हाला सोडलेलं नाही. परमेश्वर तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढणार. जे गेलेलं आहे त्याच्या दुप्पट परमेश्वर तुम्हाला दिल्याशिवाय राहणार. 2025 प्रभू तुम्हाला डबल देणार. कारण परमेश्वर मागणी आणि कल्पना त्यापेक्षा अधिक देणारा देव आहे. 2024 तुमचं नुकसान झालं असेल, आर्थिक, शारीरिक, कौटुंबिक, मानसिक, बौद्धिक, तुमची शांती हरवली असेल, खूप संकट आले असतील, परंतु धीर धरून राहा. 2025ची सुरुवात आणि 2025 परमेश्वर कसं कार्य करतो याचा अनुभव घ्या. परमेश्वर म्हणतो बी स्टील, स्थिर राहा, खंबीर राहा, आणि परमेश्वर तुमचं कसं तारण करतो ते पहा. हाच इयोबाच्या पुस्तकातून 2025साठी तुम्हा सर्वांसाठी संदेश आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो. गॉड ब्लेस यू अँड युअर फॅमिली अँड युअर चिल्ड्रन. परमेश्वर तुमच्या मुलांना, कुटुंबाला, परिवाराला, बिझनेस, व्यवसाय, उद्योग आशीर्वादित करो. 2025 हे तुमच्यासाठी एक आयुष्यातलं सर्वात श्रेष्ठ, महान आणि आशीर्वादित वर्ष करो, हीच परमेश्वरासमोर जवळ प्रार्थना. गॉड ब्लेस यू. थँक यू फॉर वॉचिंग. इफ यू आर नॉट सबस्क्राईब, प्लीज सबस्क्राईब. इफ यू लाईक, प्लीज टू शेअर. टू इतरांना शेअर करा अशासाठी ते देखील आशीर्वाद होतील. थँक यू. आमेन. प्रेज द लॉर्ड.